आणि नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आत्ताच लाईट आली आहे आणि लाईट आली की खूप छान वाटतं. तर आता मम्मी आणि पप्पा कोंबडीची पिल्लांसाठी घर म्हणजे आळूमध्ये जाळी लावणार आहेत. तुम्हाला दाखवते ते कशी जाळी लावणार आहेत. आणि आताच पाणी वगैरे चालू झालेलं आहे, पाणी देखील आलं आहे. आणि इथे आळू आहे मम्मीची. आणि अजून काय काय येत ना म्हटली दाखवायचं तुला. तुम्हाला वांग्याचं झाड दाखवते. हे वांग्याचं झाड आता काढून टाकायचे आणि जुनं झालंय खूप. हे इथे आंब्याचं झाड आलंय एक आणि इथे आलंय वांग्याचं झाड हळदीमध्ये. तर ही मम्मीची हळद आहे आणि इथे टोमॅटोची देखील 2-3 झाडं आलेत. आणि इथे मोठं झालंय हे झाड. आणि इथे पुदिन्याचं झाड देखील आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि मम्मीने एक कोंबडी बसवली होती. म्हणजे जेव्हा मी आले दुबईवरून तेव्हाच तिची पिल्लं निघाली होती. परंतु बारकी पिल्लं असं बाहेर सोडणं सेफ नाही. त्यामुळे मम्मी आता आळूच्या बाजूला आळं म्हणजे आळूच्या बाजूला कागद लावणार आहे आणि त्या कागदाच्या आतमध्ये आम्ही कोंबडीला सोडून देणार. म्हणजे दिवसभर तिथे गारव्याला राहील. आणि कोंबड्या पटकन वाढतात गारव्याने वगैरे. त्यामुळे मग मम्मी म्हटली की छोटी पिल्लांना तिकडेच सोडेल. आणि इथं मोठं पपईचं झाड आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे आंब्याचं झाड देखील आहे. तर इथे पाणी जातं त्यामुळे इथे भरपूर काय काय करता येतं. येतोय का वास? आतमध्ये पण आलं एक झाड. गवत काढती काय? चटणीला बिटणीला टेन्शन नाही ना आता. तो एकदा उगला ना मम्मी का जात नाही पुदिना. मग तुम्ही पर गवतावानी येतो तो, मग तुम्ही उपटून उपटून टाकून देता. नाही याच्यात किती गणेश वेल आलाय. आणि अशा प्रकारे जाळी तयार झाली इथे पिल्लांना. आता याच्यामध्ये कोंबडी आणि पिल्लं सोडायची, याच्यातच राहणार दिवसभर ती. आणि मुंगूस वगैरे आल्यावर दिसणार नाही फक्त, नाही तर मग इतर लक्ष ठेवावं लागेल आहे ना सारखं. ह्या वेळेला जास्त जागा राहिली झाली पण आहे ना. आणि हिरवळच हिरवळ. केवढं छान दिसतंय. आणि मम्मीने दुसऱ्यांदा हळद लावली आहे ना. ही पहिल्यांदा विहिरीवर लावली होती छोट्या, पण तिकडे व्यवस्थित आली नाही. पण तिकडे तरी ती जुनी हळद आली आता उगवून. आणि इकडची हळद खूप मोठी मोठी झाली. हळदीला पाणीच लागत सारखं. हा ना. तिकडे पप्पा कधीतरी द्यायचे आठवड्यात नाही एकदा दोनदा. ते
त्याच्यामुळे ती वाढली नाही. ती नाही कुठे जायची मुंगूस दादा. मुंगूस दादांसाठी चाललंय. आणि कडकडीत ऊन पडलंय बाहेर, कडकडीत. आणि इथे ज्वारी आहे, परंतु ज्वारीला पाऊसच नाही झाला. जेव्हापासून पेरली तेव्हापासून पाऊस नाही झाला, तरी उगवली आहे. पाहू शकता एक एक वीत झाली आहे. पाऊस झाला तर चांगली येईल, परंतु अजून पाऊसही नाही आणि थंडी नाही पडली अजून, नुसती गरमी आहे. आणि ह्या घरामध्ये पिल्ल होती. बर य य य ती बाहेरच आहे ना, आम्हाला बघून आहे ना. य य य य य य किती आहेत पिल्ल? य य य य य य य अंड्याला टीव्हीच्या मागं पण अजिबात काय होता खाण्याला लावून. आणि आम्ही चाललोय गार्गीला आणायला, मम्मी आणि मी. तर आता गार्गीची शाळा सुटेल थोड्या वेळाने आणि पावसाचं वातावरण झालंय आणि खूप मस्त हवा सुटली आहे. अडकून आपण तिकडे त्याला काय वास आला बघ. इथं ओढा आहे मध्ये, ओढ्याच्या वरती आणायला जायला लागतं, बस येत नाही आमच्या इकडे. आणि मस्त पावसाचा स्मेल येतोय. वारही खूप छान सुटलंय आणि आम्ही आता ओढ्यामध्ये आहे दोघी जणी. तर आता आम्ही गार्गीला घेऊन येतो स्कूलमधून. आणि संध्याकाळ झाली, तर आता इथे कोंबडी डालायची तयारी. तर मम्मीने एक डाला आणले मोठं आणि इथेच डालणार आहे गेटमध्येच, कारण तिकडे परत त्या घरात न्यायचं आणायचं त्यापेक्षा इथे जवळच्या जवळ सोपं पडेल, त्यामुळे गेटमध्येच डालायचा विचार होता. आणि इथे दुधी भोपळा आहे, तुम्ही पाहू शकता, मोठा झालाय. मम्मीने एक तोडून नेलाय, ह्याच्यापेक्षा डबल होता तो. तर उद्या करायची भाजी त्याची. आणि याला खूप फुलं आहेत पण पाऊस नाही एवढा. मग अशी असं वाटलं पाऊस येईल पण पाऊस आलाच नाही. आणि घोसावळ्याच्या वेलाला घोसावळे आलेत, मला दाखवते इथून दिसलं तर. पाहू शकता इथे घोसावळा आहे आणि त्याच्याच वरती फुलं लागलेत पावट्याला.
तर पावट्यालाही आता फुलं आलेत म्हटल्यावरती शेंगा लवकरच येतील. आणि आमच्याकडे पावटा सगळ्यांना आवडतो खूप सारा. भोपळ्याला पाणी नसल्यामुळं फुलंच नाही लागली. आणि इथे एक घोसाळा आहे, पाहू शकता. इथे एक घोसाळा आलंय छोटंसं. तर ते मोठं झालं की घोसाळ्याची भजी बनवायची आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता पावट्याला शेंग आली आहे, पण किडे देखील पडलेत असं वाटतंय. तर त्याला औषध लावावं लागेल काहीतरी. आणि खूप छान पाऊस असतं तर खूप छान आलं असतं. अजून सगळं पाऊसच नाही आहे, त्यामुळे काहीच करू शकत नाही कोणी. हा, त्यांनी सांगितले छान कपडे घालून नाचायचं. हा, कसं कपडे घालून नाचायचं छान. उद्या कपडे उद्या ना कपडे घालून झाले जीव झाले मी अंघोळ झाले उद्या मग मी आहे ना ड्रेस घालते, मग मी जेवते, मग मी युनिफॉर्म घालते, मग शाळेत मग बॅगा भरायचे आणि मग जायचं शाळेत. लंच बॅग पण. मग तू एन्जॉय करते स्कूलमध्ये टू मच? तुला आवडलं इकडचं? तुला DPS आवडले का इकडचं स्कूल आवडलंय? दोघं आवडतंय. मग लिटल टाइमने DPS ला जायचं अगेन? लिटल टाइमने? ओके. तू मिस करते DPS? अच्छा. आज म्युझिकचा क्लासमध्ये शिकवलंय. Forgot. स्पॅनिश डे. आणि हा भोपळा आहे मगाशी तोडलेला, खूप मोठा झालाय तो. आणि आज जेवणामध्ये आहे मसाले भात. तर आता मी गार्गीला भरवते आणि मीही जेवण करून घेतो. मी सगळेच जण जेवणार आहोत. आणि आमचं जेवण झालेलं आहे. तर गार्गी बाळासाठी डमरू वाजवते. नाही, गार्गी मम्मी वाजवते कारण ती रडते सारखी. तर तिला थोडंसं खेळवावं लागतं आणि मग ती छान झोपते त्यानंतर. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.